नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। नवरात्रीत 9 दिवस हे काम चुकूनही करू नका। काय करावे आणि काय टाळावे जाणून घ्या। नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते। मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे। नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात। त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। नंबर 1, सात्विक आहार घेणे। नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे। यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड तसेच तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे। नंबर 2, केस आणि नखे न कापणे। नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापणे टाळायला हवं। असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असं म्हणतात। नंबर 3, सत्य बोलणे आणि संयम पाळणे। नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे। राग, चिडचिड कमी करावी। नंबर 4, कुमारिका भोजनाचे आयोजन करणे। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेव घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे। तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 9 कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते। नंबर 5, महिलांचा सन्मान करा। नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये, मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो। सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये। नंबर 6, जमिनीवर झोपणे। नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे। तुम्हाला श्रद्धा, भक्ती भावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।